शकता माऊलींची आता पालखी या ठिकाणाहून प्रवेश करणार आहे। हे वाखरीचं सुप्रसिद्ध रिंगण आहे। या ठिकाणी स्वयंसेवक देखील आहेत। पाहू शकता संपूर्ण इथून माऊलींची पालखी प्रवेश करेल आणि सुंदर अशी रांगोळीच्या पायगड्या या ठिकाणी माऊलींच्या स्वागतासाठी आपण पाहतोय। सुंदर अशी रांगोळी साकारलेली आहे आणि ह्या रांगोळीवरून खरं तर सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी साकारलेली आहे। पाहू शकता वारीच्या वाटेवर चालणारं प्रत्येक प्राऊक पुण्यवान होतं। नक्कीच हा सोहळा पुण्यवान आहे, रिंगण सोहळा। आणि हे रिंगण पाहू शकता त्या ठिकाणी माऊलींची पालखी येणार आहे आणि सर्व वारकरी चातकाप्रमाणे चातक पक्षाप्रमाणे वारकरी सर्व माऊलींच्या पालखीचं या ठिकाणी वाट पाहत आहेत आणि लवकरच ती माऊलींची पालखी त्या ठिकाणावरून पाहू शकता। तो उड्डाण पूल आहे, ब्रिज आहे आणि त्या उड्डाण पुलावरून माऊलींच्या पालखींचं या ठिकाणी आगमन होईल। तिथं ते प्रवेशद्वार आहे, स्वयंसेवक त्या ठिकाणी रस्सी धरून आहेत आणि तिथून माऊलींच्या रथाचं आगमन या ठिकाणी होणार आहे। आणि आता फक्त वाखरीचं रिंगण झाल्यानंतर परमात्मा पांडुरंगाचं दर्शन अगदी जवळ आहे आणि या वाखरीच्या रिंगणाचं महत्त्व देखील मोठं आहे। महाराजांना आपण या ठिकाणी जे महाराज आहेत हरी निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आनंदवारीमध्ये गेल्या 15, 16, 17 दिवसांपासून मी वारीचं फुटस दाखवण्याचं काम, वारी कव्हर करण्याचं काम या निमित्ताने करतोय। आपण देखील भरभरून प्रेम करतायत। पाहू शकता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचं आगमन या ठिकाणी 3 वाजेपर्यंत होणार आहे। लाखो वैष्णवांचा मेळा या ठिकाणी या वाखरीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी आलेला आहे। सर्व वारकरी समोर पुढे येऊन दाखल झालेले आहेत। प्रत्येकाला हे वाखरीचं रिंगण डोळ्यामध्ये साठवायचं आहे आणि ही अभूतपूर्व गर्दी आपण पाहू शकता। सर्व संतांच्या पालख्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे लाखोंच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय वारकऱ्यांचा आपण पळून आलेला पाहतोय। पाहू शकता प्रत्येकाच्या एक उत्साह आहे, कधी हे रिंगण वाखरीचं सुरू होते। नक्कीच हा शतकोनी चालत आलेला हा माऊलींचा सोहळा, तुकोबांचा सोहळा खऱ्या अर्थाने प्रत्येक वारकरी हा सोहळा खऱ्या अर्थाने वर्षातून एकदाच येतो, परंतु चातक पक्षाप्रमाणे प्रत्येक वारकरी ही आषाढी वारीची वाट पाहत असतो। लाखोंच्या संख्येने वारकरी या ठिकाणी वाखरीचं रिंगण पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि तो सोहळा या ठिकाणी अनुभवत आहेत। लाखोंचा मेळा वैष्णवांचा या ठिकाणी भरलेला आहे। हे आळंदी संस्थानचे आदरणीय विजयजी महाराज आहेत। त्यांना आपण या वाखरी रिंगणाचं महत्त्व आणि किती वर्षापासून ही सोहळा चालतो आणि या वाखरीच्या रिंगणामध्ये काय काय कार्यक्रम होतात, कशा प्रकारे अश्व धावतो, माऊलींची पालखी कुठे विसावते, हे आपण सर्व त्यांना विचारणार। धन्यवाद। आपण त्यांच्याशी आता बातचीत करूया। पाहू शकता कॅमेरामॅन थोडं गोल फिरून दाखवा, सगळं हात वर करा। पाहू शकता अक्षरशः वैष्णवांचा जनसमुदाय जनसागर या ठिकाणी उसळलाय। ही गर्दी नियंत्रण करणे देखील पोलिसांच्या खरं तर नाकीनऊ आले, परंतु आपण पाहतो हा जो सोहळा आहे शिस्तबद्ध या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील तैनात आहे। नक्कीच जर दुसरी कुठली राजकीय सभा असती, दुसरा कुठला कार्यक्रम असता तर नक्कीच एक तणाव पोलिसांना मोठा असतो, परंतु हा वारकरी इतका शिस्तप्रिय आहे, पोलिसांना देखील जास्त ताण या वारीच्या निमित्ताने येत नाही। त्यामुळं पोलीस देखील या ठिकाणी निवांत उभे राहताना पाहायला मिळतोय। खरं तर आपण गर्दीत या ठिकाणी चालतो, परंतु हा वर्दीतला विठ्ठल आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे हा सुखसोहळा आपण अनुभवतोय। पाहू शकता या ठिकाणी आता जय्यत तयारी माऊलींच्या पालखी रथाचे माऊलींची झालेली आहे आणि अनेक लाखो वैष्णव वाट पाहत आहेत माऊलींच्या पालखीचं, माऊलींचं। या ठिकाणी जात असताना पूर्वीच्या काळामध्ये हजारोच्या संख्येने लोक असायचे, मात्र आजच्या काळामध्ये लाखोच्या संख्येमध्ये लोक आहेत। जवळपास ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये 15 लाख लोक आल्याची शक्यता या ठिकाणी दर्शवल्या जाते आणि जवळपास ज्ञानोबारांच्याच पालखी सोहळ्यामध्ये जे काही बिगर नंबरचे दिंड्या आहेत, ज्याला ज्ञानोबारा संस्थांचा नंबर नाही, असे सुद्धा 1,500 दिंड्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्ञानोबारांच्या 400 दिंड्या असा हा भव्य दिव्य जागतिक लेवलचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। ज्ञानोबारांचं वाखरी या ठिकाणाचं हे अंतिम गोल रिंगण आहे। हा रिंगण झाल्यानंतर पंढरपुरामध्ये जाईपर्यंत गोल रिंगण पुन्हा होत नाही आणि हे शेवटचं रिंगण असल्याकारणाने अनेक संतांच्या पालख्या ह्या वाखरीच्या दिशेने जात असतात। इथं यांचा मुक्काम असतो आणि हे संत महंत या ठिकाणी आलेले आहेत, ज्या संतांच्या पालख्या इथं आलेल्या आहेत। अनेक लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी आहेत। त्या वारकऱ्यांना आलिंगन दिलं अशी ही भावना आहे, म्हणून ज्ञानोबारांच्या पालखीच्या हा रिंगणाला विशेष रूपाचं असं महत्त्व आहे। बाजीरावचं वीर म्हणून या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होतं, त्यानंतर या ठिकाणी गोल रिंगण होतं आणि लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थिती भाविकांची झालेली आहे।
बघा आपल्याला सविस्तर माहिती असे महाराजांनी दिलेली आहे आणि या संपूर्ण सोहळ्याचे लाईव्ह कव्हरेजही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी श्रींच्या पालखीचं आगमन होईल, त्यानंतर गोल रिंगण सोहळा होईल असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. या संपूर्ण न्यूजसाठी मी न्यूज रिपोर्टर अनिल केळे, भारतीय जनमत न्यूज, वाखरी. धन्यवाद. नक्कीच एक शेवटचा प्रश्न मी महाराज आपल्याला विचारू इच्छितो. तुम्ही जसं मगाशी म्हटलं की पहिले हजारोंच्या संख्येने वारकरी होते, परंतु आता लाखोंच्या संख्येने वारकरी असतात. कशा प्रकारे ही गर्दी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी काय ताणतणाव? ही गर्दी कंट्रोलमध्ये आणणं खूप अवघड झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये आता जवळपास एक 5-10 वर्ष आधीसुद्धा एवढ्या दिंड्या नसायच्या, पण जवळपास या 10 ते 15 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिंड्या सुरू झाल्या. सकल महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला येतात, आपले दिंडी घेऊनही येतात. पण विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या सोबत सोहळ्यामध्ये चालणं हा एक अलौकिक अशा प्रकारचा सोहळा आहे आणि एक वेगळाच प्रकारचा एक आनंद आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, सकल महाराष्ट्रामधून नवे तर गुजरात प्रांत असेल, MP प्रांत असेल, या सकल प्रांतामधून सुद्धा लोक आळंदीला येतात आणि आळंदीवरून ज्ञानोबारांच्या सोबत आपण चालत आहोत. माऊलींच्या सोबत चालावं, माऊलींच्या संगतीमध्ये चालावं. कारण की शास्त्राचं असं सुद्धा म्हणणं आहे की वारी करत असताना आपण संतांचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे. तर विश्वमाऊली ज्ञानोबा प्रत्यक्ष रूपाने या पालखी सोहळ्यामध्ये असतात. ही भावना सकल वारकऱ्यांची आहे. म्हणून लाखोच्या संख्येने दिवसेंदिवस वाढत चालली गर्दी, मात्र कमी होत नाही. नक्कीच महाराज तुम्ही अतिशय इत्थंभूत माहिती दिली. काय सांगाल आता तुम्ही जसे म्हटले परदेशातून देखील लोक येतात. खरं तर अनेकांना तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. जवळच्या लोकांना महत्त्व नाही, महत्त्व आहे लाखोंच्या संख्येने आहे, परंतु परदेशातून आपले प्रांत भाषा वेगळे, परदेशातून लोक येतात. या ठिकाणी मी आता फुगडी खेळताना पाहिलं, त्यांच्याशी इंटरव्ह्यू देखील केला आहे. ते देखील एक आनंदामध्ये सहभागी झालेत, पूर्ण चिखलाने कपडे भरलेले आहेत. काय आहे की तुम्ही जसं आता म्हणालात की परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक येतात. त्याचं कारण एक आहे की गुलाबराव महाराज माधानकर नावाचे एक संत होऊन गेले, जे स्वतःला ज्ञानोबारांची कन्या म्हणायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की एक दिवशी हा वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. कारण की वारकरी संप्रदायाची जी विचारधारा आहे, वारकरी संप्रदायाचे जे तत्व आहेत ते या जगामध्ये त्याच्यासारखे तत्व जगाच्या पाठीवर कुठेच नाही. त्याचं कारण आहे सकल धर्मांना, सकल समाजाला, गरीब असो, उंच असो, नीच असो, सगळ्यांना समावून घेणारा एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि त्या कारणास्तव दिवसेंदिवस वारकरी संप्रदायाची जी ख्याती आहे, ज्ञानोबारांचे जे विचार आहे, संतांचे जे विचार आहेत, ते देश विदेशामध्ये पसरत चालले आणि साधकाचा मायबाप ज्ञानोबारांना म्हटले. म्हणून या ठिकाणी माऊलींच्या सोबत येत असताना सर्व लोकांना आपले मायबापच आपल्याला भेटलेले आहेत आणि आपण आपल्या आईच्या सोबत चाललेलो आहोत अशी लोकांची भावना आहे. म्हणून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढतच चालली. हो, नक्कीच अतिशय सुंदर माहिती महाराजांनी दिली. ही माहिती अनेकांना माहीत नसेल, परदेशातून लोक काय येतात. नक्कीच महाराज हा सुंदर असा सोहळा आहे. माऊलींचं, तुकोबांचं, सर्व संत महात्म्यांचं कार्य खूप महान आहे. कारण त्यांची संजीवन समाधी आहे, अनेकांचे चमत्कार आहेत या पृथ्वी तलावर. कारण शतकोनी शतकं हा चाललेला सोहळा आहे. आपण पाहतो लोक कुणासाठी जायला तयार नाही, परंतु यांचं कार्य इतकं महान आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी या ठिकाणी पंढरपूरला दिंडीच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून येत असतात. नक्कीच महाराज सुंदर अशी आपण माहिती या ठिकाणी देत आहेत. अजून काय सांगाल, ही जी गर्दी तर आहेच, परंतु अनेकांना असं वाटतं या वारीच्या माध्यमातून अनेकांनी देखील शंका उपस्थित केल्या की नियोजन नाही आहे किंवा काही गोष्टीमध्ये नियोजन संस्थांचं पाहिजे, ते नियोजन पाहायला मिळत नाही. टॉयलेटची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. अनेक असे नागरिकांची किंवा वारकरी कंप्लीट आहे. असं आहे की शासन जेवढं पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ती व्यवस्था करत असतं, पण शासनाला हा अंदाजच नाही अजूनपर्यंत लागला की दरवर्षी वारीमध्ये नेमके लोक येणार किती आहे. आणि मी तुम्हाला मगाशी सांगून गेलो की मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढतच चालली आणि सुविधा कितीही जरी केल्या, कारण की इतर ठिकाणी ज्या दिंड्या असतात, जसं मला कोणी काल म्हटलं की गजानन महाराजांची एक दिंडी आहे, मुक्ताबाईची दिंडी आहे, ज्या इतर त्या विदर्भामधून येतात, त्याच्यामधली संख्या त्या दिंडीमध्ये 1-2,000, 1,500, 2,000 असते. पण ज्ञानोबारांची ही दिंडी नाही आहे, हा सोहळा आहे, हा समुद्र आहे. समुद्राचा अंदाजा घेता येत नाही. एवढी मोठी संख्या या ठिकाणी आल्यानंतर कधीतरी थोडी बहुत कमतरता एका ठिकाणी भासूच शकते, त्यात काही दुमत नाही आहे. मात्र शासनाचंही काम चांगलंच आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थाही खूप चांगली आहे. पण यावर्षी लोकांना अंदाजच नव्हता. त्याच्या आधी 1 महिना आधी जवळजवळ एक अधिक मास आला
अधिक मास आल्यानंतर असं वाटलं होतं की एवढी गर्दी होणार हो. नाही, पण एवढी गर्दी या वर्षी इतकी झाली आहे की शासन सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी विचारात पडलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून जी वारकरी मंडळी ज्या वारीमध्ये येतात त्याच्यामध्ये विशेष रूपाने वारकरी संप्रदायामध्ये जोडलेली जी लोकं आहेत ती सुशिक्षित वर्ग तर आहे, देश विदेशातील लोक तर आहेत, हो. जगभरातील लोक आहेत, पण त्यातली त्यात महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. आणि ग्रामीण मंडळी जी कधी शहरात न गेलेली, कधी शहरामध्ये न जाणारी, ती केवळ वारीच्या निमित्ताने आळंदी पंढरपूरच्या दिशेने येत असतात. आता ही मंडळी इथं आल्यानंतर ग्रामीण भागामध्ये कसं असतं, जुनी जी माणसं आहेत ते शौचालयाला कुठे जाणे, काय जाणे हे वेगळं सांगण्याची गोष्ट नाही. ही मंडळी जेव्हा इथे येते त्यावेळेस कधी काळी त्यांना आपण ज्या पद्धतीने विचार करतो सुशिक्षित मंडळी, तर त्यांनी शौचालयातच झालं पाहिजे. आता 15 लाख लोक आले, शासनाने किती टॉयलेट लावावे, लावून ते 50,000 लावतील, एक लावतील, 13 लाख 15 लाख टॉयलेट लावू शकत नाही, शक्य नाही. एवढी गोष्ट शक्य होत नाही. आणि ही मंडळींना सातत्याने बाहेर जाण्याची सवय असते, म्हणून कुठेतरी ते जातात. हो. त्यामध्ये काही आपण त्यांच्या नावं ठेवणे किंवा त्याची टीका टिप्पणी करणे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काही पहिल्यांदा वारीला आलेले आहेत ग्रामीण भागातली माणसं, त्यांना माहीत नसतं की नेमकं कसं चालायचं. हो. कधी काळी त्यांना असं वाटतं ही वाट सोडून आपण पुढच्या वाटेने जाऊ शकतो. आता आपण पाहिलं वारीच्या दिशेने 2-3 ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे झाले, हो. त्याच्यामध्ये आपण एकाला दोष देऊन चालणार नाही. कधी काळी काय होतं, ही मंडळी वाट सोडून चालतात, मोठाले जड वाहन आहेत, अंधार असतो, दुपारची वेळ असते, ते बोनटच्या समोर त्यांना दिसत नसतं आणि जवळून एखादा वारकरी सहज जर गेला बरोबर. तर त्याची पण एक गोष्ट अशी असते की मी पुढं गेलो, माझा मागचा जर मागं राहून गेला तर आमची ताटात ताटात उठली. उठली. मागच्याला असं वाटतं पुढचा पुढं गेला आणि मी मागं थांबलो गाडी जाऊ देण्यासाठी, आणि तो पुढं गेला तर माझी ताटात उठली, म्हणून त्याला असं वाटतं मी सोबतच गेलं पाहिजे, म्हणून ते असे झुंड घोळक्यामधून ते पुढे जात असतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, एखाद्या गाडीवाल्यांचा तोल जातो, त्याच्यामुळे या अशी पद्धतीची काही घटना घडली आहे. नाही, अगदी बरोबर आहे आपलं. पण काय होतं, थोडंसं आम्ही आता वारीमध्ये 15 दिवस झाले पाहतोय अनेक ड्रायव्हर गाड्यांवाले जे हॉर्न जे वाजवायला पाहिजे हॉर्न वाजवत नाही. काय होतं, लोक चालण्यामध्ये दंग आहे, विठुरामाच्या जयघोषामध्ये दंग आहेत. काय होतं, हॉर्न जर वाजवलं तर नक्कीच लोकांना कळेल, परंतु हॉर्न न वाजवल्यामुळे काय होतं, लोक चालत असतात, अचानक माणूस आहे, काही होऊ शकतं. आता त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्ञानोबरांच्या पालखी सोहळा म्हणजे नगारापासून ते पालखी आणि पालखीपासून मागं 100 दिंड्या, याच्यामध्ये काही नियमाचं भजन होतं. ते भजन करत असताना जर जवळून जाणारं वाहन जर मोठ्याने हॉर्न वाजवला तर त्यांचं भजन डिस्टर्ब होतं. म्हणून त्या ठिकाणी पूर्वीपासून असं आहे की सोहळ्याच्या बाजूने जर गाड्या जात असतील तर त्यांनी हॉर्न वाजवायचा नाही. आणि सोहळ्यात चालणारी जी माणसं आहेत ती कधीच वाहन ज्या दिशेने जातात तिथे जाणार नाही. मात्र त्यांना सांगितलं असतं की तुम्ही हॉर्न कमी वाजवा की वाजू नका. पण ते काय आहे की सोहळा संपल्यानंतर ते पुढं रिकामे लोक जे चालतात, जे मोकळे चालतात, ते दिंडीत चालत नाही, मग ते वाहनाच्या दिशेने पण चालतात, मोकळ्या रोडानेही चालतात, अगदी सर्व्हिस रोडनेही चालतात. तर त्या ठिकाणी त्यांनी हॉर्न नक्की वाजवला पाहिजे, याची त्यांना कल्पना नसेल तर ती कल्पना त्यांना दिली पाहिजे का तुम्ही हॉर्न सातत्याने वाजवा. जिथं दिंडी असेल, जिथं भजन असेल तिथं मात्र वाजू नका. नक्कीच सुंदर अशी माहिती दिली. त्याला अनेक वर्षापासून नियम आहेत. महाराज, मला एक सांगा, याच्याबद्दल इथं अनेक लोक दर्शन घेत आहेत. ज्ञानोबा या ठिकाणी उंचावत असतात, संत ज्या ठिकाणी थांबतात, संतांचे काही प्रमाण आहे, संत मार्गी चालती त्यांची लागू मज माती, म्हणजे संत ज्या मार्गाने गेले त्यांची माती जरी आमच्या रजकडे जरी आमची शरण लागलं तरी आमच्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. ज्ञानोबरांची स्वतः पालखी ज्या ठिकाणी थांबते, म्हणून लोकांची भावना आहे की जिथे माऊली थांबतात त्या जागेचं का होईना आम्हाला दर्शन घडलं पाहिजे, म्हणून मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी दर्शन घेत असतात. हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे. बरोबर. नक्कीच हा महाराष्ट्र संतांचा, साधू संतांचा, क्रांतिकारकांचा आणि महापुरुषांची भूमी आहे. नक्कीच भारतभूमीवर जन्म घेणे म्हणजे आपल्यासारखं सर्वांचं परमभाग्य म्हणावं लागेल. नक्कीच सर्व आता विठुरायाचं रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी, वाखरीचं रिंगण संपन्न झाल्याच्या नंतर विठुरायाचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी, चरणावर नतमस्तक होण्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी या ठिकाणी दाखल झाले आहेत. धन्यवाद. तुम्ही अगदी या वाखरीच्या रिंगणाबद्दल, सोहळ्याबद्दल इत्थंभूत माहिती सांगितलं आहे. धन्यवाद.